विद्यार्थी मित्रांनो, व्हेअर सर्स मॅथमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये सराव संच 6.1 मधील काही उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. बघा, उदाहरण 1. जर साइन थीटा इक्वल टू 7/25 तर कॉस थीटा आणि टॅन थीटाच्या किमती काढा. लक्षात. आता हे जे उदाहरण आहे हे उदाहरण सोडवताना आपल्याला याच्यामध्ये जेवढे काही सूत्र आहे ते सूत्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्याला लक्षात असायला पाहिजे, ते डोळ्यासमोर जायला पाहिजे किंवा आपल्या लक्षात असायला पाहिजे. आता हे लक्षात ठेवणं कसे होईल? जास्तीत जास्त जर आपण उदाहरणं सोडवले तर तेव्हा ती सूत्र फॉर्म्युला हे लक्षात राहते. तर त्यातलं आता बघू आपण. काय दिलं तुम्हाला? साइन थीटा दिला आहे. साइन थीटाची किंमत 7/25 दिली आहे. तर कॉस थीटा आणि टॅन थीटा काढा. तर साइन आणि कॉस यामधलं कोणतं सूत्र आहे ते आपण शोधून काढू. आपण झालेलं आहे. आपलं सूत्र कोणतं आहे? साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1 हे सूत्र झालं आहे. याच्यामध्ये साईनची किंमत टाका, कॉसची किंमत निघते, म्हणजे कॉसच्या वर्गाची किंमत निघते. कॉसची वर्गाची किंमत आपण जर वर्गमूळ घेतलं तर कॉसची किंमत निघते. तर बघू आपण ते कोणत्या पद्धतीने. हे उत्तर कसं काढायचं? पहिले हे जे आहेत हे लिहून दिलं आहे, हे लिहून घ्यायचं पहिले उत्तरपत्रिकेमध्ये. साइन थीटा बरोबर 7/25 एवढं लिहून घ्यायचं. झालं. आता याच्यातला दोघांमध्ये काय संबंध आहे? तर आपण एक सूत्र माहीत आहे, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1 हे सूत्र आहे. लक्षात. तर या सूत्रामध्ये किंमत टाका. साईनची किंमत किती आहे? 7/25. काय होईल मग? 7/25 चा वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता त्याचा वर्ग करा. काय होईल मग? 7चा वर्ग 49 आणि 25चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता 49/625 इकडं पक्षांतर करा उजवीकडे. काय होईल मग? जर पक्षांतर केलं तर काय होईल? कॉस वर्ग थीटा इक्वल टू 1 - 49/625. आता ही अपूर्णांकाची काय वजाबाकी आहे. 1 म्हणजे 1/1. छेदस्थानी 1 आहे, त्यामुळे हा 1 आहे तो 625 आहे, म्हणजे छेद भिन्न आहे तर छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा. 625 × 625 तिरपा गुणाकार अंशस्थानी. तर हा पहिले करा. 625 × 625 वजा 1 49 49 1 49. तर 625 मधून 49 जर गेले तर होते 576 छेद 625. 625 मधून किती करा? काढा. 49 काढून टाका तर तुम्हाला 576 मिळेल. हे जर कॉस वर्ग थीटाची किंमत. लक्षात. कॉस वर्ग थीटाची किंमत एवढी आली. आपण आता कॉस वर्ग थीटाची किंमत नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे कॉसची. तर आपण काय करू? दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ जर घेतलं तर कॉस वर्गाचा थीटा आहे तिथं कॉस थीटा येईल. आणि याचं वर्गमूळ जर घेतलं 576चं वर्गमूळ होते 24 आणि 625चं वर्गमूळ होते 25. तर अशा पद्धतीने कॉस थीटाची किंमत आपण काढली. आता राहिला टॅन थीटा. आता कॉस आहे आणि साईन आहे, तर कॉस आणि साईनवर टॅनची किंमत आपल्याला निघते. तर आपल्याला एक हे सूत्रसुद्धा अभ्यासलं होतं आपण की साईन थीटा छेद कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय होते की सूत्र बोला आता साइन थीटा छेद कॉस थीटा इक्वल टू टॅन थीटा. पुणे सूत्र आवश्यक आहे. हे अशा त्रिकोणमितीचे उदाहरणं सोडवताना सूत्र माहीत असणं म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला उदाहरणं सोडवता येते. आता साइन थीटाची किंमत ही जी रेषा आहे आपण अशी ओढली. साइन थीटाची किंमत बघा किती आहे? साइन थीटा 7/25 आहे. 7/25
आणि कॉस थिटाची किंमत आताच घाली आपण 24/25 बरोबर किती टॅन थिटा. हा झाला भागाकार. कशाचा? अपूर्णांकाचा भागाकार आहे. अपूर्णांकाचा भागाकार आपण केला आहे. तर अपूर्णांकाचा भागणे म्हणजे काय? अपूर्णांक भागणे भागणे म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुणणे होईल. काय होईल मग? 7/25 गुणिला 25/24 बरोबर टॅन थिटा. तर याच्यामध्ये 25 झाले कॅन्सल. राहिलं काय? झाले कॅन्सल. राहिलं 7/24 बरोबर किती टॅन थिटा. म्हणून टॅन थिटा बरोबर किती? उत्तर आलं 7/24. तर अशा पद्धतीनं दुसरं उदाहरण. आणि खाली बघ काय करायचं, हे दोन्ही किमती खाली एकाला एक लिहून टाकायच्या. लक्षाला त्याला मार्क असते. तर अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण झालं. आता बघू आपण तिसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण तुम्ही करा. हां, आता उदाहरण आपण तिसरं बघू. सराव संच 6.1 मधलं तिसरं उदाहरण. जर कॉट थिटा बरोबर 40/9 तर कॉसेक थिटा आणि साइन थिटाची किंमत काढायची. आता आपल्याला माहीत आहे कॉट थिटा उत्तर दिलं काय? कॉट थिटा दिला आहे. कॉट थिटावर किती आहे? 40/9 आहे. कॉट आणि कॉसेकमधलं एक सूत्र आहे. आपण ते त्रिकोणमिती नित्य समांतरमध्ये अभ्यासलं. ते काय आहे? 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. लक्षात. तर ह्या सूत्रावर आपल्याला अवलंबून काय उदाहरण आहे. तर आपण तर लिहू. हां, आता 1 + कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कॉसेक स्क्वेअर थिटा. लक्षात. हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये किंमत टाकू आपण. काय होईल मग? म्हणून 1 + 40/9 कंसाचा वर्ग बरोबर कॉसेक वर्ग थिटा. म्हणून आता 1 अधिक 40चा वर्ग 1600 आणि 9चा वर्ग 81 बरोबर कॉसेक वर्ग थिटा. आता आपण काय करणार आहे की 81 जे आहे छेदस्थानी आहे, याचा छेद 1 आहे. तर छेदस्थानी इथं 1 आहे तर छेद भिन्न आहे. छेद भिन्न असेल तर छेदा गुणाकार छेदस्थानी. म्हणून 81 × 81 इथं 81 × 81 1600 × 1600 बरोबर किती कॉसेक वर्ग थिटा. तर उत्तर काय होईल? दोघांची वर अंशाची बेरीज घेऊन 1681 बेरीज होईल. खाली 81 बरोबर किती कॉसेक वर्ग थिटा. आता आपल्याला कॉसेकची किंमत पाहिजे, कॉसेक वर्गाची नाही पाहिजे. तर आपण यासाठी काय करू? वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. काय घेतलं? वर्गमूळ घेतलं. तर वर्गमूळ घ्या. याचं वर्गमूळ 1681चं वर्गमूळ काढलं तर 41 येते आणि 81चं वर्गमूळ काढलं तर 9 येते. आणि कॉसेक वर्गाचं वर्गमूळ जर काढलं तर कॉसेक थिटा येते. कॉसेक थिटा. म्हणून कॉसेक थिटा बरोबर किती 41/9. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कॉसेक थिटाची किंमत मिळाली. आता त्याच्यावरूनच आपल्याला साईनची किंमत काढता आहे, साईन थिटाची. तुम्हाला माहीत आहे साईनचा इन्व्हर्स म्हणजेच कॉसेक थिटा. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ कॉसेक थिटा आणि साईन थिटा. साईन थिटा आणि कॉसेक थिटा यांचा जर गुणाकार केला तर 1 येते. तर आपल्याला कायची किंमत पाहिजे? साईनची पाहिजे. म्हणजे तुम्ही साईन थिटा जर आपण इथं ठेवलं तर 1 काय होते? कॉसेक थिटा येते. म्हणजे साईन थिटा म्हणजे काय होते? म्हणून साईन थिटा बरोबर 1 कॉसेक थिटा. 1 कॉसेक थिटा हे सूत्र आहे. साईन थिटा म्हणजे 1 म्हणजे कॉसचा इन्व्हर्स, कॉसचा व्यस्तांक. कॉसेकचा व्यस्तांक म्हणजेच काय? साईन थिटा. आणि साईनचा व्यस्तांक म्हणजेच काय? कॉसेक थिटा. तर आपण जे साईनची किंमत काढणार आहोत.
काय करू आपण, अंश किती आहे 1 आणि छेदस्थानी लिहू आपण 41 छेद किती 9. तर भागणे म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुण्य होय, तर हे काय होईल वर जाईल म्हणजे 9 छेद किती 41 तर साईन थिटा. हे कसं आलं माहिती आहे ना, 9 छेद 41 कसं आलं पुन्हा बघा. तर 1 म्हणजे काय होते 1 छेद 1. आता बघा भागणे म्हणजे हा अपूर्णांकाचा भागाकार, अपूर्णांकाचा भागाकार आहे हा 1 म्हणजे आपण 1 छेद 1 लिहितो. तर अपूर्णांकाला या अपूर्णांकाला भागून राहिलो. भागणे म्हणजे गुणाकार व्यवस्थाने गुण्य होय, तर 1 छेद 1 गुणिला 9 वर जाईल गुणाकार व्यवस्थांक म्हणजे याचा गुणाकार व्यवस्थांक 9 छेद किती 41 म्हणून किती होईल मग 9 एका 9 छेद किती 41. लक्षात त्याला साईन थिटाची किंमत. तर हे झाली साईन थिटाची किंमत आणि हे झाली कॉसिकची किंमत. तर अशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. हे डायरेक्ट लिहिलं तरी साईन कॉसिकची किंमत 41/9 आहे, तर साईनची किंमत विरुद्ध होईल म्हणजे उलट व्यस्तांक करायचा 9/41. लक्षात. तर या पद्धतीने आपण सोडू शकतो. ओके हो. तर पुढील व्हिडिओ नंतर.